अण्णा, सातत्याने गुन्हेगारीच्या बाबत पुणेकरांकडून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एक लोकसभेचा खासदार, राज्यसभेचा खासदार आणि कॅबिनेट मिनिस्टर असलेल्याच मतदारसंघात हे सगळे प्रश्न उद्भवत असताना तिथले लोकप्रतिनिधी बघा, मागच्या वेळेला सुद्धा पुण्यामध्ये एक मोठी मॅरेथॉन होती, आंतरराष्ट्रीय स्तराची मॅरेथॉन होती। 25,000 धावपटू विदेशातून देशातून तिथे येतात आणि तिची प्रेस होती आपली। ती प्रेस संपल्यानंतर मी सगळ्यांना आपल्याला हेही म्हणालो की बाबा हे झाल्यानंतर आपण थोडेसे त्याच्यावर बोलू, पण मला असं वाटतं की त्यावेळेस सुद्धा विपर्याय झाला। मूळ बोलले नाही, मूळ निघून गेले आणि त्याच्या पुढं ज्या विषयासाठी मी प्रेस घेतली होती त्याच्या बातम्या आल्याच नाहीत आणि बातमी आली कुठली, मी निघून गेलो। हे बघा, माझी जबाबदारी आहे, मी पुण्याचा खासदार आहे। मी या पुण्यात आज माझा लहानाचा मोठा झालो आहे। मला माझ्या पुण्याबद्दल अभिमान आहे, माझ्या पुण्याबद्दलचं माझं जे दायित्व आहे, जी जबाबदारी आहे ती मी कधीच झटकू शकत नाही। आणि त्यामुळे या पुण्यातला कुठलाही गुन्हेगार असो त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं सगळ्या मुश्किल प्रत्येकाच्या आवडल्या जाते। आता नुसतं कोथरूड नाही, मी पुण्याचा आहे, कोथरूडमध्ये पण नाही झालं पाहिजे आणि पुण्यात पण नाही झालं पाहिजे। तुम्ही पोलीस कमिशनरना एकदा कधीतरी विचारा की पुण्याचा खासदार तुमच्या संपर्कात या विषयात आहे, सातत्यानं संपर्कात आहे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या सूचना देतोय का। तर शेवटी माझं पुणे, आज पुण्याचं नाव जगभरात मोठं आहे हो, आणि माझी बाकी सुद्धा लोकांना विनंती राजकीय नेत्यांना, हां ठीक आहे झालं, चुकीचं झालं, दुरुस्त करू, पण कृपा करून सातत्यानं पुण्याचं नाव बदनाम करू नका। हे सगळं सरळ करू, आपण सगळं सरळ करता येईल, पोलीस आहेत, व्यवस्था आहेत, सगळं होईल, पण आपल्या शहराचं नाव हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवून आपल्याला याच्यावर काय काम करता येईल सगळ्यांनी मिळून करू। पुण्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात हे वाढलं, पुण्यात ते वाढलं, तर मला असं वाटतं की काही गोष्टी स्वीकारू आपण, त्या दुरुस्त करू आपण, पण हे शहर आज एक विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे, या देशाला, या शहराला आज जगभरात एक मोठं वेगळं स्थान आहे, ऐतिहासिक वारसा आहे। आणि मला असं वाटतं की ह्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या दुरुस्त कशा होतील, या होणार नाहीत याचा विचार करू, पण आपण आपल्या याच्यात अख्खं पुणे खराब झालं, पुणे बदनाम झालं, पुणे वाईट झालं, कृपया या लाईनवरती कोणीच बोलू नये अशी माझी विनंती। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।